बाप म्हणजे कसा, जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब पोरा दिसणार कसा. पाण्याच्या माशाच्या डोळ्यातला थेंब जसा आम्हाला दिसत नसतो, तसा बापाच्या डोळ्यातला थेंब दिसत नसतो. पोरगा नापास झाला, तुम्ही एखाद्या विषयामध्ये नापास झालात, एखाद्या विषयात तुम्हाला कमी गुण मिळाले, बाप तुमच्या जवळ येईल, रागवेल, चिडेल, तुम्हाला सांगेल त्याला एवढे गुण मिळाले, तुला एवढे कमी कसे मिळाले, त्यानं एवढे मार्क मिळवले, तुला एवढे कमी कसे मिळाले, तू मूर्ख आहेस का, तुला समजतं का. रागावेल तुमच्यावरती, तुम्हाला राग येईल बापाचा. आणि तो बाप गाठोड्यामध्ये भाकरी बांधेल, शेतात राब राब राबेल, शेताच्या बांधावर एखाद्या झाडाच्या आडोशाला का कष्ट करून झाल्यानंतर पोटात भुकेचे कावळे ओरडल्यानंतर झाडाच्या खाली बसेल आणि भाकरीचं ते गाठोडं खाण्यासाठी सोडवेल. भाकरीचा तुकडा सुद्धा त्याच्या घशाआड जाणार नाही, घशाच्या खाली उतरणार नाही. त्याच्या मनात एकच प्रश्न सतावत असेल, माझ्या पोरावर मी नापास झाल्यामुळे, कमी मार्क्स पडल्यामुळे चिडलो, रागावलो, माझ्या पोराला कठोरतेने ओरडलो, पण माझ्या लेकराला पास होण्यासाठी, माझं पोरग मोठं होण्यासाठी काही गोष्टी देण्यात मी कमी पडलो असेल का, ही खंत त्याच्या अंतःकरणाला लागून राहते. म्हणून अनिल दीक्षितांनी म्हणलंय, बाप म्हणजे कसा, जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब पोरा दिसणार कसा. अरे बाप काय आहे, बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप पेटती मशाल आहे. तुमचा बाप जागतो ना, म्हणून तुमचं घर